आज आपण एका आंदोलनाच्या ठिकाणी आलो आहोत. आपण आंदोलन बघत आहे काय ते आंदोलन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचं बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आहे. त्याचं नेतृत्व माननीय बाबूरावजी क्षेत्रे पाटील यांच्या नवीन होत आहे. आंदोलनाचा विषय काय आणि विषय काय? वंदे मातरम. आज आपण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कात्रा चौक या ठिकाणी आंदोलन घेत आहोत आणि विषय असा आहे की बांगलादेशामध्ये आज आपण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदूवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहोत. मान्यवर मित्रांनो आणि समाज सर्वांना मी सांगू इच्छितो, बांगलादेशामध्ये हिंदूंना जगणे मुश्किल झालेले आहे. अन्याय अत्याचार मुलींवर, महिलांवर, सगळ्यावर बलात्कार होते, दिनदहाडा बलात्कार होते. हिंदूंना जिथे फार मानली जाते त्यांची दुकाने जाळली जात आहेत. मंदिर आणि धार्मिक स्थळ इस्लामसारखं एवढं मोठं धार्मिक स्थळ तिथं चाललं जात आहे. म्हणून बांगलादेशाचा जे नागरिक आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या पुण्यामध्ये जे कोण असतील त्यांना तुम्ही आणि आपल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार करून सगळ्यांनी एक एक माणूस पकडून आपण पोलिसांमध्ये घेऊया आणि त्यांना हकालपट्टी करूया. आपल्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय तसंच आपण भारतात राहणाऱ्या बांगलादेशीला सुद्धा केलं पाहिजे अशी मी सगळ्यांना सांगतो. आता पुढे सुद्धा किती बांगलादेश 16 करोड लोकसंख्येने आपला महाराष्ट्र एवढं लोकसंख्येने त्या ठिकाणी आणि ते येऊन आपल्या भारतावर रान करून येतोय आणि आपल्या भारतीय लोकांना हिंदू लोकांना त्या ठिकाणी ठार मारतोय. हिंदू लोकांवर अन्याय होतोय. हिंदू लोकांना जाळे जाते, घरं जाळे जाते, मंदिर जाळे जाते आणि महिलांवर बलात्कार होत आहे. म्हणून आपण अखिल भारतीय भ्रष्टाचार करून व्यक्त करतोय. रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या आई बाप भाऊ बहीण सगळ्यांना सांगतो आपण हिंदू आहात, बांगलादेशाचा निषेध करा. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. प्रदीप पाटील आगे बढ़ो, प्रदीप पाटील आगे बढ़ो. बोलो भारत माता की. बांगलादेशाचा करायची काय? अरे बांगलादेशाचं करायचं काय? अरे मोमेदीचं करायचं काय? अरे मोमेदीचं करायचं काय? अखिल भारतीय सर्व पदाधिकारी आपण उपस्थित असलेल्या सर्वांचे धन्यवाद करतो.